Here in this problem we solve the problem related to computation of income from salary. There are 5 heads of income: income from salary, income from house property, income from business and profession, income from capital gains and income from other sources. त्यातला हा आहे तो income from salaryचा problem. Mr. X is the manager in a company in Nagpur, population about 25 lakhs. He furnished the following particulars of his income for the year ended 31 मार्च 2020. म्हणजे प्रिव्हियस इयर आहे 19-20. बेसिक पे 20,000 पर मंथ, आपल्याला इयरली पाहिजे, इंटू 12 करायला लागणार. डिअरनेस अलाउन्स 7,000 पर मंथ, नॉट फॉर्मिंग पार्ट ऑफ सॅलरी अँड देअरफॉर नॉट कन्सिडर्ड फॉर रिटायरमेंट बेनिफिट. एंटरटेनमेंट अलाउन्स 4,000 पर मंथ. त्याच्यानंतर आहे कमिशन ऑन सेल्स 10,000 रुपीज, बोनस 20,000. द कंपनी हॅज प्रोव्हाइडेड रेंट फ्री अनफर्निश्ड अकोमोडेशन ऑफ द ॲन्युअल रेंट ऑफ रुपीज 55,000 विच वॉज पेड बाय द कंपनी. अनफर्निश्ड रेंट फ्री अकोमोडेशन प्रोव्हाइड केले, ॲन्युअल रेंट आहे 55,000 रुपये. ही हॅज पेड प्रोफेशनल टॅक्स 2,500. कॉम्प्यूट द टॅक्सेबल सॅलरी ऑफ मिस्टर एक्स फॉर द असेसमेंट इयर 20-21. प्रिव्हियस इयर 19-20 आणि आपण असेसमेंट इयर आहे 20-21. सो सोल्युशन बघूया आता. कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी ऑफ मिस्टर एक्स. लीगल स्टेटस इंडिव्हिज्युअल आहे, रेसिडेन्शियल स्टेटस हा रेसिडेंट आहे. प्रिव्हियस इयर आहे 19-20, असेसमेंट इयर आहे 20-21. बेसिक पे 20,000 इंटू 12 2,40,000 वर्षाची. डिअरनेस अलाउन्स 7,000 इंटू 12 84,000. एंटरटेनमेंट अलाउन्स 4,000 इंटू 12 48,000. कमिशन आहे 10,000 आणि बोनस आहे 20,000 रुपये. आता व्हॅल्यू ऑफ रेंट फ्री फर्निश्ड अकोमोडेशन, फर्निश्ड नाही अनफर्निश्ड अकोमोडेशन, 50% ऑफ सॅलरी और रेंट पेड बाय द कंपनी विच एवर इज लोअर, ते घ्यायचं आपल्याला. व्हॅल्यू ऑफ रेंट फ्री अनफर्निश्ड अकोमोडेशन सॅलरीच्या 15% किंवा रेंट पेड बाय द कंपनी जो आहे 55,000 दिलेला इथे आहे बघा रेंट. यातली कमीत कमी लिस्ट ऑफ द 1 and 2 इज टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रेंट फ्री अनफर्निश्ड अकोमोडेशन. 15% ऑफ सॅलरी, सॅलरीमध्ये काय काय येणार? बेसिक, DA, बेसिक येणार, DA येणार नाही कारण DA नॉट फॉर्मिंग पार्ट ऑफ सॅलरी अँड देअरफॉर नॉट कन्सिडर्ड फॉर रिटायरमेंट बेनिफिट्स म्हटले, त्यामुळे बेसिक येणार. त्याच्यानंतर एंटरटेनमेंट अलाउन्स येणार, कमिशन येणार आणि बोनस येणार. अशी टोटल आहे ती बेसिक, एंटरटेनमेंट, कमिशन आणि बोनस मिळून 3,18,000. याच्या 15% म्हणजे 47,700. आणि कंपनीनं जो पेड केला आहे रेंट हा बघा 55,000 आहे पेड बाय द कंपनी. यातली कमीत कमी म्हणजे येणार 47,700. अशी ग्रॉस सॅलरी झाली टोटल 4,49,700. डिडक्शन येणार अंडर सेक्शन 16 स्टँडर्ड डिडक्शन 50,000 येणार. आणि प्रोफेशनल टॅक्स पेड 2,500. हा जो प्रोफेशनल टॅक्स पेड केला आहे तो पण डिडक्ट होणार, त्यामुळे हे डिडक्शन जाऊन टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी 3,97,200. याच्यामध्ये आपण फक्त DA घेतलं नाही कारण इथं त्यांनी म्हटलं होतं नॉट फॉर्मिंग पार्ट ऑफ सॅलरी अँड देअरफॉर नॉट कन्सिडर्ड फॉर रिटायरमेंट बेनिफिट. Now the problem number 2. Mr. R, an employee in Mahindra Limited Nagpur, has given following information for the year ended 31 March 2020. Salary 8,000 per month, dearness allowance 2,000 per month, forming part of salary as per the agreement and therefore considered for retirement benefit. यात DA कन्सिडर्ड केलं नव्हतं, यात आपल्याला ते कन्सिडर करा असं सांगितलेलं आहे फॉर रिटायरमेंट बेनिफिट्स. बोनस 15,000 पर ॲनम म्हटलं आहे, चुकून तुम्ही पर मंथ घ्याल आणि 12 गुणिले 15,000 कराल. पर ॲनम वेगळं आणि पर मंथ वेगळं, हे लक्ष ठेवायचं परीक्षेत. सिटी कॉम्पन्सेटरी अलाउन्स 1,450 पर मंथ. एंटरटेनमेंट अलाउन्स 1,000 पर मंथ.
commission on turnover achieved by him 10,000, house rent allowance 2,300 per month, house rent paid by Mr. R 3,500 per month, transport allowance 1,200 per month, education allowance for 2 children rupees 150 per month per child. ह्याच्यात आपल्याला एक्झम्पशन किती मिळणार आहे ते बघायचं आहे. कॉम्प्यूट द टॅक्सेबल सॅलरी ऑफ मिस्टर आर फॉर द असेसमेंट इयर 2021. सोल्युशन मिस्टर आर नागपूर. कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी. लिगल स्टेटस आहे इंडिव्हिज्युअल. रेसिडेन्शियल स्टेटस आहे रेसिडेंट. प्रिव्हियस इयर 19-20. असेसमेंट इयर आहे 20-21. पहिल्यांदा येणार सिरियल नंबर पर्टिक्युलर्स अमाऊंट. बेसिक सॅलरी 8,000 पर मंथ, त्यामुळे 96,000 वर्षाची होणार. DA 2,000 × 12 24,000. बोनस 15,000 पर ॲनम म्हटले बोनस इथं, त्यामुळं 15,000 इथं येणार. सिटी कॉम्पन्सेटरी अलाउन्स 1,450 × 12 17,400. एंटरटेनमेंट अलाउन्स 1,000 × 12 12,000. कमिशन 10,000. ट्रान्सपोर्ट अलाउन्स 1,200 × 12 14,400. एज्युकेशन अलाउन्स फॉर 2 चिल्ड्रन दोघांना 150 × 12 × 2 3,600. एक्झम्प्ट बघा, लेस एक्झम्प्टेड प्रत्येक चिल्ड्रन मागे जास्तीत जास्त 2 चिल्ड्रनना पर चाइल्ड 100 रुपये पर मंथ एक्झम्प्ट आहे, म्हणजे 150 रुपये मिळाला त्यातला. पर चिल्ड्रन फॉर मॅक्झिमम 2 चिल्ड्रन्स 100 पर मंथ, म्हणजे 100 प्रत्येकी अशा 2 चिल्ड्रन्सना मिळू शकते मुलांना, आणि 12 महिन्याचं. एज्युकेशनल अलाउन्स प्रत्यक्ष मिळाला आहे 150. 2 मुलं आहेत त्यांचा 12 महिन्याचा 150नुसार होणार 3,600. त्यातला एक्झम्प्ट आहे 100 रुपये पर मंथ पर चाइल्ड फॉर मॅक्झिमम 2 चिल्ड्रन्स एक्झम्प्ट आहे. प्रत्येक मुलामागे महिन्याला 100 रुपये एक्झम्प्ट आहे. अशी 2 मुलं आहेत, जास्तीत जास्त 2 मुलांना एक्झम्पशन मिळतं, त्यामुळे याचं होणार आहे 2,400 लेस. आणि टॅक्सेबल अमाऊंट इज 1,200. त्याच्यानंतर HRA हाऊस रेंट अलाउन्स 2,300 × 12. हाऊस रेंट अलाउन्स 27,600. ह्यातला लिस्ट इज एक्झम्प्टेड. हाऊस रेंट पेड 42,000. हाऊस रेंट पेड बाय 3,000 पर मंथ आहे, त्यामुळे त्याची होणार वर्षाची 42,000 रुपये. लेस 10% ऑफ सॅलरी. ॲक्च्युअल HRA रिसिव्ड रेंट पेड इन एक्सेस ऑफ 10% ऑफ सॅलरी आणि 40% ऑफ सॅलरी. इफ देर इज अ मेट्रो सिटी देन 50%. नागपूर इज नॉट मेट्रो सिटी सो 40%. इफ मुंबई, कलकत्ता, चेन्नई these are the cities then it is 50% of salary. So house rent allowance exempt is actual HRA received rent paid in excess of 10% of salary and 40% of salary. त्यामुळे HRA मिळाला आहे 27,600. HRA paid at 42,000. exempt at 10% of salary आणि 40% of salary 52,000. सॅलरी याच्यासाठी ज्या 40% आहे त्याच्यामध्ये येणार आहे बेसिक, DA आणि कमिशन. बेसिक DA कमिशन फॉर HRA. यातली कमीत कमी आहे ती 27,000 ॲक्च्युअल पण आहे, आणि लिस्ट ऑफ द 1ABC इज एक्झम्प्टेड ती पण आहे 27,600. त्यामुळे HRA नील. ग्रॉस सॅलरी आहे 1,90,000 लेस डिडक्शन अंडर सेक्शन 16 स्टँडर्ड डिडक्शन मिळतं 50,000. इन्कम फ्रॉम सॅलरी होणार 1,40,000 रुपीज. सो न्यू कॉन्सेप्ट इज धिस HRA ॲक्च्युअल HRA or rent paid in excess of 10% of salary or 40% of salary because it is non-metro city. So 40%. If it is metro city like Mumbai, Kolkata, Chennai, then 50%. यातली लिस्ट कमीत कमी रक्कम HRA मधून एक्झम्प्ट होते. मूळ HRA आहे एवढा आणि त्यातनं एक्झम्प्ट होणारी पण तीच रक्कम आहे कमीत कमी. त्यामुळं 0 ग्रॉस सॅलरी लेस स्टँडर्ड डिडक्शन 50,000. इन्कम फ्रॉम सॅलरी इज 1,40,000 रुपीज. नाव द नेक्स्ट प्रॉब्लेम.
Mr. Shekhar is employed in a company in Mumbai, so it's a metro city, Mumbai. Received the following salary from his employer during the previous year 1920. Basic salary per month 16,000. He also gets DA at 20% of his basic pay, not forming part of salary. ह्याच्या 20% 16,000च्या DA आहे. हाऊस रेंट अलाउन्स 2,500 पर मंथ HRA आहे. ही मेट्रो सिटी आहे, त्यामुळे इथं आपण जसं 40% घेतलं तसं इथं किती घेणार 50%. एंटरटेनमेंट अलाउन्स 700 पर मंथ. वार्डन अलाउन्स 800 पर मंथ. फ्री मेडिकल ट्रीटमेंट वॉज अवेल्ड बाय हिम अँड हिज फॅमिली मेंबर्स इन अ हॉस्पिटल ओन्ड बाय द कंपनी. त्यानं त्याच्या फॅमिलीनं कंपनीचं जे हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये मेडिकल ट्रीटमेंट फ्री घेतलेली आहे. द कॉस्ट ऑफ सच ट्रीटमेंट इन एनी अदर हॉस्पिटल वूड हॅव बीन 20,000. तेच ट्रीटमेंट बाहेर जर कुठे घेतली असती तर 20,000 खर्च आला असता. ही ओन्स अ कार ऑफ 1.6 लिटर क्युबिक कॅपॅसिटी which he used for office and private purpose. The running and maintenance expenses 5,000 per month of the car are paid by the company. क्युबिक कॅपॅसिटी महत्त्वाची आहे आपल्यासाठी आणि ऑफिस आणि प्रायव्हेट पर्पज हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ही इज पेईंग 3,000 पर मंथ ॲज अ हाऊस रेंट. घर भाडं 3,000 पेड करतो आहे. कम्प्यूट द टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी ऑफ मिस्टर शेखर फॉर असेसमेंट 2021. मिस्टर शेखर मुंबई. कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी. लेगल स्टेटस आहे इंडिव्हिज्युअल. रेसिडेन्स स्टेटस आहे रेसिडेंट. प्रिव्हियस इयर 19-20. असेसमेंट इयर 20-21. बेसिक पे 16,000 × 12 1,92,000. DA 20% ऑफ सॅलरी 1,92,000च्या 20% 38,400. एंटरटेनमेंट अलाउन्स 8,400. वार्डन अलाउन्स 9,600. फ्री मेडिकल ट्रीटमेंट इन हॉस्पिटल ओन्ड बाय द कंपनी इज एक्झम्प्टेड. फ्री मेडिकल ट्रीटमेंट इन हॉस्पिटल ओन्ड बाय द कंपनी, त्यामुळे तो एक्झम्प्ट आहे, 0 येणार त्याची व्हॅल्यू. ही ओन्स कार यूज्ड फॉर बोथ पर्पज. एक्सपेन्सेस पेड बाय द कंपनी. कंपनीने दिले 5,000 महिन्याला, असे 60,000. लेस एक्झम्प्टेड 1,800 रुपये, कारण 1.6 क्युबिक कपॅसिटी आहे त्यामुळं 1,800 रुपये एक्झम्प्ट होणार. आणि हा महत्त्वाचा HRA ॲक्च्युअल HRA 30,000 आहे. लिस्ट इज एक्झम्प्ट फ्रॉम ॲक्च्युअल आहे 30,000, त्याच्यातून लिस्ट इज एक्झम्प्ट. ॲक्च्युअल ऑर रेंट पेड इन एक्सेस ऑफ 10% ऑफ सॅलरी. रेंट पेड इन एक्सेस ऑफ 10% ऑफ सॅलरी. ही पेईंग 3,000 ॲज हाऊस रेंट, त्यामुळे 12 महिन्याची किती होणार 36,000. लेस 10% ऑफ सॅलरी. 10% ऑफ 1,92,000 आणि 50% ऑफ सॅलरी, कारण मेट्रो सिटी आहे त्यामुळं इथं नागपूर मेट्रो नव्हती त्यामुळे 40%, इथं 50% येणार. लिस्ट ऑफ द अबो इज एक्झम्प्टेड. 30,000 16,800 आणि 96,000मध्ये लिस्ट असणार 16,800, त्यामुळे ती 30,000मधून ॲक्च्युअल HRAमधून एक्झम्प्ट होणार. अँड टॅक्सेबल इज 13,200. सो ग्रॉस सॅलरी 3,00,000 रुपीज. डिडक्शन अंडर सेक्शन 16 स्टँडर्ड डिडक्शन 50,000. So income from salary is 2,50,000 rupees. So these are the common problems, but the main difference is this is non-metro city. So while calculating HRA we take 40% of salary, and this is a metro city, so we take 50% of salary. Another is we cannot take DA and commission. Commission is nowhere in this problem. Here we take for calculating HRA 10 salary for this purpose. We take it as basic DA and commission. इथं त्यांनी बेसिकच फक्त घेतलेलं आहे, कारण DA नॉट फॉर्मिंग पार्ट ऑफ सॅलरी म्हटले, त्यामुळे इथं घेतलेली नाही. त्यामुळं फक्त आपण बेसिकचे 50% आणि 10% घेतलेलं आहे. इथं तसं नाही, इथं आपण बेसिक DA आणि कमिशन या तिन्हीचं घेतलेले होते. आणि ही नॉन मेट्रो सिटी आणि ही मेट्रो सिटी आहे. सो दीज आर द 3 प्रॉब्लेम्स of income from salary.